आणि यानंतर आता अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। प्रवीण तायडे परतवाडा पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेत, तर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवीण तायडे सध्या पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते। त्यांनी ठिय्या दिला होता। लोकांनी पीडित घरच्या लोकांनी सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून पोलीस स्टेशनशी संपर्क साधून मी 24 तास या प्रकरणाची सेवेसाठी आहे। सगळ्याच प्रकरणाची सेवेसाठी जरी असलो तरी या प्रकरणात विशेष करून 24 तास सेवेसाठी असल्यामुळे संपर्क साधावा आणि आपलं नाव नोंदवून गुप्त पद्धतीनं ज्या आरोपीला अटक केली तो एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचं पण आरोप होता। ते पण निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे की तो आरोपी एमआयएमचा आहे, त्याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेला आहे, कोणाकोणाच्या रूमवर नेलेला आहे, कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये बिना आधार कार्डाचं किंवा ओळखपत्राचं तिथे नेलेलं आहे, कोणते कोणते कॉफी शॉप आहेत की जिथे 200-300 रुपये तासाने इथे हे केल्या जाते, तर त्याचासुद्धा पूर्ण छडा लावावा आणि याच्यात अजून कोण कोण सामील आहेत। अजून आमचं म्हणणं आहे की 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात, त्यामुळे त्यांचा सुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा सुद्धा तपास करण्यात त्या पीडित मुली आहेत तो ते 7 ते 8च आहे हे आहे का? कारण कालपासून ते आकडा दाखवलं ते 180 मुली 350 आता तपासाचा भाग आहे, तपासात निष्पन्न होईलच। आपलं म्हणणं आहे की 100-150च्या वरती व्हिडिओज आहेत, 100-150च्या वरती मुली असू शकतात, परंतु आता प्राथमिक दर्शनी पोलिसांच्या माहिती निदर्शनास ह्या 7च मुली आढळून आलेल्या सध्या। मोबाईल जे आहे त्याचा अजून डाटा मिळायचा आहे, त्या डाटामध्ये आकडा वाढू शकतो असं पोलिसांचं। हो, एक संदिग्ध ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्यामुळं तो सुद्धा यांना त्याच्यावरती अजून प्रकाश टाकला जाईल। परतवाडा शहरात ज्या ठिकाणी ते हॉटेल अँड लॉज आहेत एकदम कमी पैशात असतात, शासनाने या ठिकाणी रूम उपलब्ध करून देतात, विशेष करून ग्रामीण भागातल्या पोरी सहज या ठिकाणी काय असणाऱ्या पोरीसाठी उपलब्ध करून देते। एकदम काय धंदा परतवाडा शहरात चालू आहे, आमदार म्हणून तुमच्या इकडे कोणत्या प्रकारचा आता कोणी रस्ता राहणार आहे? याच्या आधी सुद्धा बोललोय, आता सुद्धा बोललोय, काल सुद्धा बोललोय आणि आता सुद्धा बोललोय की ह्या सर्व प्रकारच्या जे हॉटेल्स आहे, कॉफी शॉप आहेत, इथे 200-300 रुपयात एक तास रुपये तासाप्रमाणे जे मिळतात, तर ते सुद्धा तोडून मोडून काढण्यात यावे। नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन हे संयुक्तरित्या मोहीम राबवून त्या सगळ्या गोष्टी तोडणार आहेत।